तुमच्या पासपोर्टवर नोटेवर एक चिन्ह असतं 3 सिंह, पण त्या मूळ पुतळ्याला तर 4 सिंह होते आणि तो जवळपास 2270 वर्ष जुना आहे. हा कुठून आला? तर चला बघूया भारतातील गोष्टी ज्या तुम्हाला माहीतच हव्यात. सम्राट अशोक, मौर्य साम्राज्याचा राजा, कलिंग युद्धानंतर ज्यात लाखभर लोक मेले तो पूर्णपणे बदलला. हिंसा सोडून त्याने बौद्ध शिकवणुकीचा स्वीकार केला आणि आपल्या राज्यभर शांती आणि नीतिमत्तेचे संदेश देणारे स्तंभ उभारले. यातला सगळ्यात महत्वाचा स्तंभ उभारला गेला सारनाथ मध्ये, वाराणसी जवळ, जिथे बुद्धांनी ज्ञान प्राप्तीनंतर पहिल्यांदाच 5 शिष्यांना उपदेश दिला होता. इसवी सन पूर्व 250च्या आसपास हा स्तंभ उभारला गेला. वरचा भाग लायन कॅपिटल, यात 4 सिंह एकमेकांना पाठ लावून उभे आहेत. खाली गोलाकार चाकाचे नक्षीकाम, यावर हत्ती, घोडा, बैल यांच्या आकृती आणि सगळं एका उलट्या कमळावर उभा आहे. सगळ्यात आश्चर्याची गोष्ट म्हणजे 2000 वर्षांनंतर सुद्धा त्या दगडावरची पॉलिश आजही चमकते. हा स्तंभ शेकडो वर्ष जमिनीत गाडलेला होता. 1904-05 मध्ये उत्खननात तो सापडला तुटलेल्या अवस्थेत, पण लायन कॅपिटल पूर्णपणे शाबूत होता. 26 जानेवारी 1950 रोजी भारत रिपब्लिक झाला आणि त्याच दिवशी लायन कॅपिटल हा भारताचा नॅशनल एम्बल म्हणून स्वीकारला गेला. सत्यमेव जयते हे वचन जोडून. आणि या स्तंभावरचं ते 24 आऱ्यांचं चाक ते आज आपल्या तिरंग्याच्या मध्यभागी असलेले अशोक चक्र आहे. या स्तंभाचा तुटलेला भाग आजही सारनाथ मध्ये जागच्या जागी उभा आहे आणि लायन कॅपिटल सारनाथ म्युझियम मध्ये सुरक्षित ठेवलेला आहे.